नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत Facebookमधून कॉपीराइट क्लेम हा कसा काढावा. Facebookवर क्लिक करायचं सर्वात अगोदर. प्रोफेशनल डॅशबोर्ड. त्याच्यानंतर बघू शकता प्रोफाइल हॅज सम इश्यूज. मॉनिटायझेशनवर क्लिक करायचं. युअर प्रोफाइल लॉस ॲक्सेस टू सम मॉनिटायझेशन टूल. आता मला कंटिन्यू मॉनिटायझेशन जे आहे ते ॲक्टिव्ह आहे. परंतु मला फक्त याच्यावरून इमेज आणि टेक्स्टवरून पैसे मिळत आहेत. परंतु मला व्हिडिओ, रील्सवरून पैसे मिळत नाही. ॲडवरून कोणत्याही प्रकारचे पैसेही मिळत नाही. तर होमवर क्लिक करायचं. प्रोफाइल हॅज सम इश्यूज. व्ह्यू डिटेल्स. तुम्ही बघू शकता कॉपीराइट आलेत आपल्या व्हिडिओवर. वी रिमूव्ह युअर व्हिडिओ. आता मी जी व्हिडिओ अपलोड केली होती, परंतु मला कॉपीराइट आलाय. आता इथं ऑप्शन आहे, की बाबा 69 दिवसानंतर हे ऑटोमॅटिकली डिलीट होईल आणि डिलीट झाल्यावर तुमचं जे मॉनिटायझेशन आहे, ते पुन्हा चालू होईल. तर याच्यासाठी अजून एक पर्याय आहे. सी ऑप्शनवर क्लिक करायचं. ईमेल रिपोर्टर हे ऑप्शन तुम्हाला आला असेल. इथं क्लिक करायचं. आता ह्याच्यामध्ये कॉपी रिपोर्टर नेम, कॉपी रिपोर्ट नंबर आणि सेंड जीमेल ईमेल सॉरी. आता या ईमेलवर आपल्याला तुमचं रिपोर्ट रिपोर्ट नंबर कॉपी करायचा, रिपोर्टरचं नाव कॉपी करायचं, डिस्क्राईब करायचं तुम्हाला काय इश्यू आहे. जर कधी समोरच्या व्यक्तीने तुम्हाला रिप्लाय दिला, तर तुमची ही व्हिडिओ आहे त्याच्यावर जो कॉपीराइट आला आहे, तो कॉपीराइट निघू शकतो. पण केव्हा जर कधी समोरच्या क्रिएटरला वाटलं, की नाही बाबा याच्याकडनं चुकून झालंय, तुम्ही तसं डिस्क्राईब करायचं त्याच्यामध्ये आणि टाकल्यानंतरून तुमचं हे सगळं प्रोफाईलमधून रिमूव्ह होईल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की